जवळचं मैदान आहे, घरचंच मैदान आपण म्हणूया. मिस्टी 11 काळ भैरव वरचेवळे संघ. जसा सामन्याला जशी सामन्याला सुरुवात होईल, मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. तो द व्हॉइस ऑफ वडगर, वडगर गावचा एक गोड आवाज, निखिल कांबळे यांचा. शिवरायानी सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार ट्रॉफी आणि सिद्धेश ट्रॉफी 2022 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट चाहत्यांचं सहर्ष स्वागत. दिनेश पाटील आणि दीपक सर पाटील यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचं पहिलं मी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. मॅचकडे घेऊन चालतो. डोंगऱ्याचा पाडा विपक्ष वरचे ओवळे. यावेळी पहिलाच बॉल स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगली बॉलर विक्रम गरतने हा चेंडू स्टॉप केला आहे. डॉट बॉलची समाप्ती. पहिलाच बॉल निर्धावितून फेकत असताना बॉलर विक्रम. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपल्याला इथून पाहायला मिळतोय जयेंद्र आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप पाटील. सलामीवीर फलंदाज डोंगराचा पाडा टीमकडून बॅटिंग करण्यासाठी. यावेळचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी विकेटकीपरचा वेध घेऊन चालला आहे. डॉट बॉलची समाप्ती इथून होईल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावितून फेकत असताना बॉलर विक्रम गरत. चांगली बॉलिंग. वरचोळे संघाचा हा गोलंदाज P1 पॉवर प्लेचं षटक इथून हाताळतोय. चांगली बॉलिंग आता इथून करत असताना 2 चेंडू त्याने निर्धाव फेकलेत ओव्हर नंबर 1 मध्ये डोंगराच्या पाडाच्या विरुद्ध. यावेळचा बॉल चेंडू पडल्यानंतर बॅटची टॉप एज इथून घेऊन बॉल चालला सेडी मिड ऑफला. 1 रन इथून मिळेल. टीमचं खातं इथून ओपन होईल. अकाउंट इथून ओपन होत असताना टीम डोंगराचा पाडा 1 धाव स्कोर गार्डवरती लगावली देखील जाईल. 3 बॉलचा खेळ इथून संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1. चांगली बॉलिंग आत्तापर्यंत विक्रम करून. यावेळचा बॉल गली क्षेत्रामध्ये चालला आहे. तिकडून फिल्डिंग थोडी खराब होते, परंतु फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. 1 रन इथून मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीम 2 या धावसंख्येवरती जात असताना डोंगऱ्याचा पाडा खातं इथून ओपन झालं बॅट्समन प्रदीप पाटीलचं. 1 या धावसंख्येवरती तो खेळतोय. जयेंद्र डोंगरे खेळतोय 1 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ आत्तापर्यंत 4 बॉलचा खेळ इथून आत्तापर्यंत संपलाय. विक्रम गरत आत्तापर्यंत चांगली बॉलिंग. यावेळी खडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन प्रदीप जयेंद्र डोंगरेचा. आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग. 5 चेंडू आत्तापर्यंत फेकलेत पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. 3 चेंडू निर्धाव फेकत असताना बॉलर विक्रम गरत 2 धावा खर्च केल्यात. चांगली बॉलिंग आत्तापर्यंत त्याने टाकले टीम वरच्या ओळीसाठी. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला बॉलर विक्रम. यावेळी फटका पूल केला समोरच्या दिशेने लॉंग ऑनला. क्लिअर करून चौकार इथून येईल बॅट्समन जयेंद्र डोंगरेला. चौकार. जास्त वेळ तुम्ही दौडू नका. फिल्डिंग करणारी टीम. 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. 4 षटक इथून पूर्ण करायचे आहेत 20 मिनिटांमध्ये.
पहिल्या ओव्हरचा गीतून संपलाय. बिनबाद 6 या धावसंख्येवरती खेळत असताना टीम डोंगऱ्याचा पाडा. आत्तापर्यंत चांगला खेळ, चांगली बॉलिंग राहिली विक्रमकडून. शेवटच्या चेंडूवरती जरी चौकार आला. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जास्त वेळ दौडू नका. फिल्डिंग करणे टीम वरचे ओळे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी सुमित गरत गोलंदाजीवर सज्ज होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूकडून बॉलिंग करेल. बॅट्समन स्ट्राईक एंडला असेल प्रदीप पाटील. एक चेंडू आत्तापर्यंत खेळलाय प्रदीपने. यावेळी पोटा फटका बॅट्समन प्रदीप पाटीलच्या बॅटमधून कडे कडे बॉल चाललाय मिड विकेटला. षटकार. गेलं बॉलर सुमित गरजचं. षटकारानं बॅट्समन प्रदीप पाटीलच्या बॅटमधून षटकार आला. कदाचित पहिल्या ओव्हरमध्ये जर प्रदीप पाटील स्ट्रायकरवर असता तर मोठे मोठे फटके पाहायला मिळाले असते. उमेश दादा स्कोरर इथून आम्हाला पाहायला मिळतात. चिंचपाडा गावाचे भरपूर चांगली टिप्पणी ते देखील करत असतात सातत्याने भरपूर टुर्नामेंटमध्ये. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. षटकार इथून आला बॅट्समन प्रदीप पाटीलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या स्कोरगाठती झाली 12 धावा. चला स्पीडअप करायचं मॅचला. पहिल्याच बॉलवरती षटकार. सुमित गरजचं स्वागत इथून केलं बॅट्समन प्रदीप पाटीलने. यावेळी चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल विकेट किपरचा वेध घेऊन डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली बॉलिंग. कमबॅक करतोय आता बॉलर सुमित गरज. कमबॅक करावा लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे. आजच्या दिवसामधील उच्चांक सर्वात उच्चांक स्कोर मला तर वाटतं वडगर संघाच्या विरुद्ध झाला 49. चांगली टीम वरचेवळे देखील आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना एक चांगलं टार्गेट देखील सेट करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. म्हणजेच डोंगऱ्याचा पाडाला वाईट बॉल इथून आला. 1 रन एक्स्ट्रामध्ये मिळेल टीमला. टीमची धावसंख्या स्कोरगाठती झाली 13. षटक क्रमांक 2 सुमित गरत. आत्तापर्यंत बॉलिंग करत असताना 7 धावा त्याने देखील खर्च केल्या. 2 चेंडू त्याने फेकलेत. येणारे 4 बॉल अजूनही बाकी असतील ओव्हर 2 मधले. यावेळेचा बॉल चेंडू खेळून काढलाय कव्हरला. 1 बाउन्स. फिल्डर धावतोय परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. चौकार इथून आलाय सुमित गरज. आत्तापर्यंत मागडा ठरत असताना आत्तापर्यंत सुमितने 11 धावा खर्च केल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली बॅटिंग प्रदीप पाटील इथून करत असताना धावसंख्या झाली स्कोरवरती 17 धावा. चला स्पीडअप करायचं आहे वरचेवळे संघ. तीन चेंडूचा की आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर वाढती पाहायला मिळते 17. बॅट्समन प्रदीप पाटील आता आक्रमण मोडमध्ये बॅटिंग करत असताना यावेळेचा बॉल परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. फिल्डिंग विक्रांतकडून ती चुकी झाली आणि बॉल गेला. पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅट्समन प्रदीपच्या बॅटमधून. डीजे पुन्हा बॅट्समन प्रदीप पाटील आता गेअर शिफ्ट केलाय. चांगली बॅटिंग तो इथून करत असताना टीमची धावसंख्या झाली 21. 21 धावा. चांगली बॅटिंग. यावेळेचा पटका पूल केला ऑन साईडला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात परंतु फिल्डरच्या अगोदर हा चेंडू जमिनीला दान झाला. 1च रन इथून मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 रन इथून मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रदीप पाटीलच्या खात्यामध्ये 2 धावा ॲड झाल्यानंतर आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23. बिनबाद 23. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज विक्रम गरतने परंतु आत्तापर्यंत सुमित गरत या ओव्हरमध्ये मागला ठरलाय. आत्तापर्यंत सुमितचा विचार केला तर धावा खर्च केल्या 17. यावेळेचा बॉल लॉंग ऑनमध्ये घेऊन काढलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. 1च रन या बॉलवरती मिळेल. स्ट्राईक नो बॉल असेल. अंपायरचा निर्णय इथून आलाय नो बॉल. 1+1
1+1 2 रन एक्स्ट्रामध्ये ॲड होतील टीमला. आता एक्स्ट्रानं टीमची धावसंख्या 25 वरती जाऊन पोचले धावपळक ओव्हर नंबर 2मध्ये. चला स्पीडअप करा, जास्त वेळ तुम्ही दौडू नका. दोन्ही टीमला विनंती असेल. षटक क्रमांक 2 सुमित गरत आत्तापर्यंत मागडे ठरत असताना यावेळी कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पूल करायचा होता बॅट्समन जयेंद्र डोंगरेला, परंतु 22मध्ये 1 रन इथून मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर वाढती पाहायला मिळते 26. चांगली सुरुवात सुमित गरजनं ओव्हर नंबर 2मध्ये धावा खर्च केल्या 20 धावा. ओव्हर नंबर 3मध्ये बॉलिंगसाठी आलाय बॉलर सुशांत गरत. जयेंद्र डोंगरे स्ट्राईक एंडला घेतोय ओव्हर नंबर 3मध्ये. यावेळेचा बॉल चेंडू पडल्यानंतर पायावरती आदळला. अपील इथून झाली होती, पर्यंत अपील इथून पेटावून लावली बॅट्समन. बॅटकडे 1 रन इथून मिळेल बॅट्समन जयेंद्रला. धावसंख्या झाली स्कोर कार्ड होती 27. प्रदीप पाटीलला स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं आहे बॅट्समन जयेंद्र डोंगरेने, कारण की प्रदीप पाटीलच्या बॅटमधून आत्तापर्यंत मोठे मोठे फटके आलेत. यावेळी चेंडू पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेऊन गेला. बॅटची लिडिंग एज घेतली आणि विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉलची समाप्ती इथून झाली. भरपूर वेळानंतर आता डॉट बॉल आला आहे ओव्हर नंबर 3मध्ये. सुशांत गरहतला कमबॅक इथून करावं लागेल. आपल्या टीमसाठी विकेट देखील त्याला मिळवून द्यावी लागेल. यावेळी फटका ऑन साईडला गेला आहे कार्पेटच्या साह्यानं. 1 रन इथून मिळेल बॅट्समन प्रदीप पाटीलला. एक रन मिळेल. धावसंख्या झाली स्कोर कार्डवरती 28. यावेळी हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये सुशांतने हा चेंडू अडवला आहे. 1 रन इथून मिळेल बॅट्समन जयेंद्र डोंगरेला. धावसंख्या झाली स्कोर कार्डवरती 29. 4 बॉलचा खेळ आत्तापर्यंत संपला आहे. कमबॅक करतोय या ओव्हरमध्ये बॉलर सुशांत गरत. 4 बॉल आत्तापर्यंत फेकले. 3 धावा त्याने खर्च केल्यात ओव्हर नंबर 3मध्ये. यावेळी फटका केला पॉईंट क्षेत्रामध्ये बॉल चालला आहे. त्या ठिकाणी थोडी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून. त्या दरम्यान 2 रन इथून पूर्ण देखील केल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 31 धावा बिनबाद 31. ओव्हर नंबर 3मध्ये 5 बॉलचा खेळ संपला आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी असेल या ओव्हरचा. बॉलर सुशांत गरजचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करणारं षटक त्याने इथून फेकलं, परंतु आता मोठा फटका आलाय. बॅट्समन प्रदीप पाटील इथून थांबणार नाहीये. लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. पाच बॉल चांगले फेकले होते बॉलर सुशांत गरतने. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर वाढती पाहायला मिळते 37 बिनबाद 37. गतवर्षी याच मैदानावरती
स्पर्धा झाली होती आमदार चषक आणि सिद्धेश ट्रॉफी 2021मध्ये. बॅट्समन प्रदीप पाटीलने विक्रम केला होता. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले होते आणि तोच आता बॅटिंग करतोय. इनफॉर्म असेल बॅट्समन प्रदीप पाटील. नॉन स्ट्राईक एंडला तो खेळत असताना आत्तापर्यंत तो खेळतो वैयक्तिक 11 बॉलमध्ये 27 धावांची इनिंग पेश करत असताना. नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन प्रदीप पाटील खेळतोय. स्ट्राईक एंडला बॅट्समन जयेंद्र डोंगरे. ओव्हर नंबर 4मध्ये बॉलिंगसाठी आदित्य गरत डेथ ओव्हरमध्ये आलाय. यावेळी मोठा स्ट्रोक खेळायचा होता बॅट्समन जयेंद्र डोंगरेला, परंतु एक रनीतून मेल फाईन लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग त्या ठिकाणी थोडी खराब झाली, परंतु एकच धाव घेतली आहे दोन्ही बॅट्समनने. एक रनीतून कंप्लीट केल्यानंतर टीमची धावसंख्या आता स्कोर वाढती पाहायला मिळते 38. बॅट्समन प्रदीप पाटील गतवर्षी याच मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवण्याचा विक्रम बॅट्समनने केला आणि आता कॉन्फिडन्स भरपूर आहे असेल त्या खेळाडूचा. आत्तापर्यंत 11 चेंडूमध्ये 27 धावेंची खेळी देखील त्यांनी पेश केली आहे. चांगला खेळतोय बॅट्समन प्रदीप ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर स्लोवर बॉल इथून पाहायला मिळाला आणि बॅटची लिडिंग एज घेऊन बॅट्समन प्रदीप पाटीलचा खेळून संपलाय. पहिला विकेट मिळेल टीम वरचेवळेला. खेळाडू प्रदीप पाटील बाद. चांगली इनिंग बॅट्समन प्रदीप पाटील इथून घेऊन गेला. पहिला विकेट मिळालं टीम वरचेवळेला. आदित्य गरजच्या खात्यामध्ये हे यश मिळालं टीम वरचेवळेसाठी. 38 या धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद झाला. नवीन खेळाडू इनॅक्ट 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी गेलाय सेवन फडके. यावेळी चेंडू पडल्यानंतर पायावरती आदळला. एक रनीतून लेग बाईजमध्ये मिळेल टीमला. एक्स्ट्रामध्ये रन पकडली जाईल आणि धावसंख्या झाली आता 39ला 1. बॅटिंग करणार टीम डोंगऱ्याचा पाडा. पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर 6 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅट्समन प्रदीप पाटील आक्रमक झाला. यावेळी डान्सिंग द ग्राउंड फटका मिड विकेटला क्लिअर केलाय बॅट्समन जयेंद्र डोंगरेच्या बॅटमधून षटकार. जयेंद्र डोंगरेच्या बॅटमधून. आता जयेंद्र डोंगरे शांत बसणार नाही, कारण की तो सेट झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग आता त्याला करावी लागेल. आत्तापर्यंत त्याचा विचार केला तर त्यांनी 10 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिलं आहे आणि 10 चेंडूमध्ये म्हणजे आता सेट झाला आहे. मोठे फटके त्याला लगवावे लागतील. यावेळी फिल्डिंग करा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. बाहीचा चौकार. विकेट किपरने केली चूक. चौकार. आई गाव देवी माते. धावसंख्या झाली स्कोर कार्ड होती 49. लॉस ऑफ 1 विकेट. बॅट्समन जयेंद्र डोंगरे स्ट्राईक एंडला. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फिल्डर नाही आहे. नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू जाईल आणि इथून रनआउट होईल बॅट्समन जयेंद्र डोंगरे. दुसरं विकेट इथून मिळेल आणि टीमची धावसंख्या झाली स्कोर कार्डवरती 50 धावा इथून कंप्लीट झाला टीम डोंगराच्या पाड्याच्या. आणि पहिल्या इनिंगचा खेळून संपला आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरवरती पाहायला मिळते 50. पहिला इनिंगचा खेळून संपुष्टात आला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर वाढती पाहायला मिळते. डोंगराच्या पाड्यात बॅटिंग करत असताना
50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारं समीकरण असेल 24 बॉल 51 धावेची गरज असेल टीम वरचवळेला. आणि उत्तरार्धामध्ये आपण ऐकूयात दिगंबर घरत वरचवळे. तत्पूर्वी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक दिनेशदादा पाटील आणि रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव दीपकदादा पाटील यांनी आणि तसेच राकेशदादा गायकवाड रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद. धन्यवाद निखिल सर. अतिशय सुंदर या ठिकाणी समालोचन आपण केलं. आमदार चषक 2022 तसेच सिद्धेश ट्रॉफी 2022 आपण या ठिकाणी पाहतात. पहिलीच रात्र आणि या पहिल्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी आपण पाहतात. गावदेवी 11 डोंगऱ्याचा पाडा विपक्ष मेष्टी 11 वरचवले संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आहे. 4 षटकामध्ये डोंगऱ्याचा पाडा संघानं 50 धावा या ठिकाणी धावपालकावर लगावल्यात आणि 51 धावांचा या ठिकाणी लक्ष ठेवला आहे तो मिष्टी 11 कालभैरव वरचवले संघासमोर. त्याचबरोबर मी विनंती करतोय यापुढील होणारा सामना करंजाडे विपक्ष यशोमाता ओवळे संघ या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असणार आहे की आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. हॅलो. करंजाडे संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर येशूमाता ओवळे या दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. अजिबात विलंब लावायचा नाही. करंजाडे संघाचा संघनायक आणि यशोमाता ओवळे संघाचा संघनायक रेडी आहे. तर विनंती करेन करंजाडे संघाच्या संघनायकाला. तर ऐकूया उत्तरार्धामध्ये दिगंबर घरत वरचवळे यांचा आवाज. धन्यवाद दिनेश सर. दुसऱ्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू होत आहे. वरचवळे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला असणार आहे विक्रम घरत आणि नॉन स्ट्राईकला सुमित घरत. हे सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकामध्ये 51 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या त्या वरचवले संघाला. तर डोंगराच्या पाड्या संघाकडनं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज अक्षय कडू. तर पाहायचं आहे पहिलं षटक पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज असणार आहे. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज विक्रम घरत यावेळेला मात्र स्ट्राईक एंडवर उभा असणार आहे. 24 चेंडू 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. अतिशय संत गतीने चालू असलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या रजनीतील. पहिला चेंडू यावेळेला मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि चेंडूचा संबंध होत नाही. चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला मात्र पहिला चेंडू निर्धाव पडताना पाहायला मिळतोय गोलंदाज अक्षयचा. निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात केली आहे गोलंदाज अक्षय कडू या गोलंदाजानं. डोंगऱ्याचा पाडा विपक्ष वरचवला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला मैदानामध्ये. पुन्हा एकदा अक्षयचा हा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट हातामधून या ठिकाणी सुटली जातोय मात्र पंचांकर अपील देखील केला होता. पंचांना अपील फेटाळून काढला आणि यावेळेला मात्र दुसरा चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेला फलंदाज विक्रम घरत. 4 षटकांचा सामना 51 धावा या ठिकाणी समोर आहेत. एक चांगली फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना परंतु निराशाजनक आतापर्यंत कामगिरी पाहायला मिळते. विक्रम घरतच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव केला आहे आणि आता मात्र तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणार आहे अक्षय कडू. बॅट आपली चेंज करून पाहूया पुढील चेंडू कुठल्या पद्धतीने खेळून काढतोय. अक्षयचा हा चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय
आता मात्र खराब कामगिरी विक्रम घरंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र वरचवल्या संघाकडनं फलंदाजी करत असताना 51 धावा समोर असताना निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय विक्रम घरंच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अक्षय अतिसुरेख गोलंदाजी करतोय. 3 चेंडू निर्धाव फेकले. चौथा चेंडू यावेळेला मात्र मिडविकेटच्या रिजनमध्ये खेळून काढलाय. चेंडू येतो दुसऱ्या टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे तर करंजाडी विपक्ष यशोमाता ओवळे संघ या ठिकाणी संघाचे संगणक उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो राकेश गायकवाड यांना की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. 1 धाव तोपर्यंत मात्र या ठिकाणी पूर्ण केली झाली आहे. 5 धावा धावपालकावर लागल्या गेल्यात. वरचवल्या संघाचा विचार केला तर मोठे फटके येणं फार गरजेचं असणार आहे. कारण 51 धावा या ठिकाणी समोर आहेत आणि त्या 51 धावांचा पाठलाग करत असताना पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव केला होता विक्रम. मात्र चौथ्या चेंडूवर चौकारानं खातं खोललं. सांघिक आणि वैयक्तिक देखील 4 धावांना खातं खोललं. यावेळेला मात्र 5 चेंडूच्या नंतर स्ट्राईक एंडला येतोय सुमित घरत. मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा यावेळेला मात्र गोलंदाजचं कौतुक करावं असं वाटतंय कारण सुरेख गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळतात 5 धावा. तर पहिलं षटक या ठिकाणी संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्यावर धावपलके आपला धावा पाहायला मिळतात 5 धावा. दुसरं षटक यावेळेला मात्र प्रगतीपथावर असणाऱ्या पायाचा कोण घेऊन येतोय डोंगराच्या पाडा संघाकडून. तेजस डोंगरे हा गोलंदाज यावेळेला मात्र गोलंदाजच्या मार्कवर असणार आहे. तर स्ट्राईक एंडला विक्रम. आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केला विक्रमनं. फक्त 5 धावा आपल्या नावावर लगावल्यात. अतिशय सुरेख गोलंदाजी यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी सुरेख वेग या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडूवर विक्रम घरातला मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फटका मारून देत नाही आहे. शांत ठेवलं या दोन्ही फलंदाजांना. या गोलंदाजांना अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतोय डोंगराच्या पाड्याच्या संघाकडनं. यावेळेला मात्र लेग साईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. चेंडू अंगाला ब्रश होतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मात्र 1 धाव पूर्ण केली जातोय. या एका धावेने संघाची धावसंख्या 6च्या घरामध्ये पोहोचतोय. एकेरी दुहेरीने मात्र आता काहीच होणार नाही आहे ते वरचवले संघाचा. कारण आतापर्यंत विचार केला 50 धावा आतापर्यंत पूर्ण करायच्या आहेत. येणारे 16 चेंडू आणि 45 धावांचा आव्हान असणार आहे. यावेळेला हा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पायाला चेंडू आधलला जातोय आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ॲड केली जातोय. अतिशय निराशाजनक फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय वरचवले संघाच्या बाजूनं. 15 चेंडू 44 धावांची गरज. गोलंदाजांचा विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलं षटक टाकलं अक्षयकडून अवघ्या 5 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर आलेला गोलंदाज तेजस ढोंगरे हा देखील सुरेख गोलंदाजी करत असताना यावेळेला मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेजसचा हा चेंडू अकोटप्याचा चेंडू यावेळेला मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव त्या ठिकाणी चोटी घेण्याचा प्रयत्न केला होता. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. 1 धाव पूर्ण केली जातोय. बाईकच्या स्वरूपामध्ये निश्चितच 1 धाव मिळेल असं वाटायला लागलंय की जाणून बुजून विकेट टाकण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दोन्ही फलंदाज वाटत आहे. परंतु तोपर्यंत पंचांचा इशारा तो लेग बाईचा. या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळतोय 8 धावा. 8 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 14 चेंडू 43 धावांची गरज. अतिशय सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता.
पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज सुमित हा बाद होतोय. देऊल चमचमतैन आई माझी गालान हसतय देऊल चमचमतैन आई माझी गालान. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये उदय घरत यावेळेला मात्र जात असताना स्ट्राईक एंडला विक्रम, गोलंदाज तेजस ढोंगरे अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. तेजस 6 चेंडू, मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता. यावेळेला मात्र बॅटकटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मात्र चौकार मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तत्पूर्वी या ठिकाणी स्वागत केलं जाईल आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि एक उत्कृष्ट मराठी समालोचक निखिलजी कांबळे वडघर. शुभ सन्मान आपण पाहतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेशभाई गायकवाड, त्याचप्रमाणे रुपेशभाई गायकवाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वागत केलं जातोय. थँक्यू सो मच. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद दिनेश सर. दीपक सर, या ठिकाणी 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. पाहायचा आहे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 39 धावा. तर पाहायचं आहे तिसरं षटक प्रगतीपथावर कुठला गोलंदाज वापरला जातोय. यावेळेला मात्र गावदेवी 11 ढोंगऱ्याच्या पाड्या संघाकडनं सेवन फडके हा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. तिसरं षटक घेऊन येतोय. पाहायचं आहे येणारे 12 चेंडू 39 धावांची गरज असताना यावेळेला मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहे उदय घरत. बारा चेंडू 39 धावा. मोठे फटके येणे फार गरजेचं असणार आहे. यावेळेला मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला आक्रमकता या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. ज्या प्रकारे उदय घरत ओळखला जातोय ती आक्रमकता या ठिकाणी दाखवावी लागेल. आणि पहिला चेंडू यावेळेला मात्र पायाचा हवेमध्ये असणार आहे. चेंडूच्या खाली त्या ठिकाणी मात्र शतरक्षक आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज यावेळेला मात्र माघार येतोय उदय घरत. फलंदाज यावेळेला मात्र रोशन घरत मैदानामध्ये. येणारे 11 चेंडू 39 धावांची गरज. गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळतोय डोंगराच्या पाड्या संघाची. आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एकही मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला नाही आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. सेवन गोलंदाज यावेळेला मात्र आकुटप्याचा चेंडू भिरकावला जातोय. पायाचा या ठिकाणी मात्र मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. येणारे 10 चेंडू 33 धावांची गरज. रोशन घरतमध्ये क्षमता आहे या मैदानावर त्यांनी करून दाखवलंय. पंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून अतिशय चांगली फलंदाजी या फलंदाजाने केली होती. तोच रोशन घरत. यावेळेला मात्र हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चेंडू होतो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र फलंदाज रोशन घरत रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परततोय. वाटे चालता चालता
9 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि धावांची गरज असणार आहे 32 धावा. नवीन फलंदाज आदित्य घरत यावेळेला मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय डोंगराच्या पाडा संघाकडनं. सेवन फडके अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. एक षटकार जगूर लगावला या गोलंदाजाला, मात्र कमबॅक केलंय या गोलंदाजानं. अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना यावेळेला मात्र गोलंदाज सेवन फडके, तर नवीन फलंदाज आदित्य घरत यावेळेला मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे. यावेळेला मात्र हा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू पूल करायचा प्रयत्न केला होता फलंदाजांना. चेंडू आणि बॅटचा संबंध होत नाही, चेंडू सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र गोलंदाजचा येणारे 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. 8 चेंडू 32 धावा. हा टप्प्याचा चेंडू यावेळेला मिडविकेटच्या लॉंगॉनच्या रिझनमध्ये खेळून काढतोय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जातोय. या एकेरी धावेने काहीच फरक पडणार नाही आहे तो डोंगराच्या पाड्या संघाला. एक धाव्याने संघाची धावसंख्या मात्र 20च्या घरामध्ये पोहोचतोय. येणारे 7 चेंडू आणि 31 धावांची गरज. 7 चेंडू 31 धावा. विक्रम घरत यावेळेला मात्र सलामी लावलेला फलंदाज. निराशाजनक फलंदाजी या फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील निर्धाव केला जातोय. वारंवार निर्धाव चेंडू या फलंदाजच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. तिसरं षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतोय 3 बाद 20 धावा. DJ देव पावलाय देव माझा चौथं षटक प्रगतीपथावर. 6 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि 31 धावांची गरज असणार आहे. ती मात्र मिस्टी 11 वरचोली संघाला. 6 चेंडू 31 धावा. गोलंदाज यावेळेला मात्र अजय ढोंगरे शेवटचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू फेकायचे आहेत या गोलंदाजाला. धावसंख्येचा विचार केला तर 31 धावांचा पाठलाग करायचा आहे फलंदाजांना. आदित्य घरात यावेळेला मात्र हा चेंडू हवेमध्ये असणार आहे. चेंडूच्या खाली शतरक्षक पायाचा आहे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आहे आणि मात्र चांगला झेल पकडला जातोय. सुरेख झेल पकडला या ठिकाणी जयेंद्र डोंगरे या क्षेत्ररक्षकांना आणि आदित्य घरातला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. चौथा धक्का मिळतोय वरचावल्या संघाला 20 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज अमन घरत. डावखुरे हाताचा फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. तर नॉस्ट्राईक एमला विक्रम. अतिशय निराशाजनक फलंदाजी विक्रमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर गोलंदाजीचा विचार केला आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय या डोंगराच्या पाड्याच्या संघाच्या गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली अजय डोंगरेनं आणि दुसरा चेंडू फेकण्यासाठी मात्र सज्ज असणार आहे. यावेळेला मात्र हा चेंडू स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये खेळून काढला. एकही धाव त्या ठिकाणी घेतली नाही आहे. निर्धाव चेंडू जातोय. यावेळेला मात्र गोलंदाजचा येणारे 4 चेंडू आणि मात्र 31 धावांची गरज असणार आहे. औपचारिकता बाकी असणार आहे या सामन्यामध्ये. जवळजवळ डोंगराच्या पाड्या संघानं सामना हा जिंकण्यात जमा असणार आहे, कारण 4 चेंडू 31 धावा. एखादा व्हाईट न चेंडू जर टाकला नाही तर निश्चितच या सामन्यामध्ये आपली पकड निर्माण केली आहे. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं आणि यावेळेला चेंडू देखील निर्धाव जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. गती, अचूक टप्पा, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी. 3 चेंडू 31 धावा. अमन यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची कड घेऊन जातोय चेंडू फसलिपच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणार आहे आणि फलंदाज यावेळेला मात्र माघारी परतोय अमन घरत.
यावेळेला कुणाल घरत फलंदाज मैदानामध्ये आणि हा चौकारानं खातं खोललं जाते कुणाल घरतच्या माध्यमातून 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत कुणाल घरतला. शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी असणारा या सामन्यातील गोलंदाज अजय ढोंगरे अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू अतिशय सुरेख फटका यावेळेला मध्ये देखील सरळ खेळून काढलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधनं त्या ठिकाणी सामना जिंकलाय. मात्र डोंगराच्या पाड्या संघानं अतिशय सुरेख खेळ करून दाखवला. फलंदाजी अतिशय चांगली केली त्याच्यानंतर गोलंदाजी देखील अप्रतिम केली आणि ज्या गोलंदाजीच्या जीवावर हा सामना जिंकलाय तो मात्र डोंगराच्या पाड्या संघानं अतिशय चांगला खेळ करून दाखवला. पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा असतील त्या मात्र डोंगराच्या पाड्या संघाला. तर करंजाडे संघाने आपला शतरक्षण लवकरात लवकर